आंब्याची ही रेसिपी बनवायसाठी आंब्याचे तुकडे करून त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आंबा घातल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड घालायची. वेलची पूड घातल्यानंतर 3 चमचे ह्याच्यात मी साखर घातलेली आहे. थोडेसे बर्फाचे क्यूब घालायचे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. तर दूध आपण एकदम न घालता थोडं थोडं घालायचं आहे. थोडंसं दूध घालून मिक्सरला आपण हे वाटून घ्यायचं. तर ह्याप्रमाणे आता हे वाटलं गेलेलं आहे. तर आत्ता हे अजून घट्ट आहे. आपल्याला हे अजून थोडं पातळ करायचं आहे. म्हणून आणखीन थोडंसं दूध टाकायचं आणि परत आपण मिक्सरला हे फिरवून घ्यायचं. तर आपलं हे मँगो शेक 1 वाटी दुधामध्ये इतकं घट्ट झालेलं आहे. आता ह्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच व्यवस्थित ढवळून घ्यायचं. ढवळल्यानंतर मँगो शेक थोडासा पातळ होतो. आता मँगो शेक आपला तयार झालेला आहे. आता ग्लासामध्ये आपल्याला 1 चमचा भरून तूप मिऱ्या घालायच्या आहेत. ह्या तूप मिऱ्या मी अर्धा तास आधी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेल्या होत्या. तूप मिऱ्या घातल्यानंतर 1 क्यूब आपण बर्फाची घालायची. बर्फ घातल्यानंतर थोडेसे बारीक चिरलेले आंब्याचे तुकडे घालायचे. आता हे आंब्याचे तुकडे घातल्यानंतर जे मँगो शेक तयार केलं आहे ते आपण ग्लासामध्ये ओतून घ्यायचं आहे. तर ह्याप्रमाणे दोन्ही ग्लासांमध्ये व्यवस्थित मी मँगो शेक ओतून घेतलेला आहे. वरून बारीक चिरलेले आंब्याचे तुकडे घालायचे. आता आपला मँगो शेक प्यायला तयार आहे. हे मँगो शेक उन्हाळ्यामध्ये पोटाला खूपच थंडक देतं आणि प्यायला तर खूपच छान लागतं. तर तुम्हाला माझी ही मँगो शेकची रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू.